मीरा भाईंदरमधील बिबट्याला आता जेरबंद करण्यात आलेला आहे। 7 तासांच्या रेस्क्यू नंतर आता खरं तर बिबट्याला जेरबंद करण्यात आलेला आहे। बिबट्याच्या हल्ल्यात 5 जण जखमी झाल्याची महत्त्वाची माहिती। या क्षणाची महत्त्वाची बातमी। मीरा भाईंदरमध्ये काही क्षणाआधी खरं तर बिबट्याचा वावर पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर आता या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलेलं आहे। 7 तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले। बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत 5 जण जखमी झाल्याची देखील महत्त्वाची माहिती समोर येते। या ठिकाणी स्वतः प्रताप सरनाईक देखील या स्थळावर आता उपस्थित आहे। संपूर्ण खरं तर या घटनेची पाहणी करतायत। बिबट्याला आता जेरबंद करण्यात आलेला आहे। मीरा भाईंदरमधील बिबट्या जेरबंद झालाय। या बिबट्याच्या हल्ल्यात 5 जण जखमी झाल्याची देखील माहिती आहे। 7 तासानंतर बिबट्या जेरबंद झाल्याची महत्त्वाची अपडेट आहे। जळगावात बेपत्ता तरुणाची हत्या झाल्याची माहिती आहे। जुन्या वादातून 2 मित्रांनीच या मित्राची हत्या केली। निलेश कासार असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असल्याची माहिती आहे। तर जुन्या वादातून मित्रांनीच आपल्या मित्राला संपवून टाकले। निलेश कासार असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून जळगावात बेपत्ता झालेल्या तरुणाची आता हत्या झाल्याची माहिती समोर येते। जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप पाहायला मिळतोय। वणी ठाणेदाराविरोधात आता आदिवासी महिलेनं तक्रार केली आहे। वणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या विरोधात एका आदिवासी महिलेनं गंभीर आरोप करत तक्रार केल्यानं एकच खळबळ माजली। वणी येथील तहसील कार्यालयासमोर चहाचे दुकान लावणाऱ्या आदिवासी समाजातील महिला रीना नंदू जुमनाके यांनी वणी पोलीस ठाण्यातील ठाणेदारावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत। एक मोठी बातमी अमेरिकेतून समोर येते। अमेरिकेत विमान कोसळल्याची घटना घडली आहे। दिग्गज खेळाडूच्या कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। गुरुवारी सकाळी ही घटना घडली असून कॅरोलिनातील खरं तर स्टेट्सविले प्रादेशिक विमानतळाजवळची ही घटना असल्याची देखील माहिती आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुनावणी तात्पुरती स्थगित झाल्याची माहिती। दुपारनंतर पुन्हा सुनावणी होणार आहे। उज्ज्वल निकम यांना बदलण्यात यावं आरोपींचा कोर्टाकडे अर्ज देखील पाहायला मिळतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।